कणखर बातमी, कणखर आवाज. आपण पाहता सावली मराठी न्यूज चॅनल. दिनांक 28 मे रोजी जिल्हा परिषद मैदान वसमतनगर येथे भव्य बहुजन परिषद आणि सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या विवाह सोहळ्याला जिल्हाधिकारी साहेब हिंगोली आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी तालुक्यातील सर्व जनतेला या बहुजन परिषदेस आणि सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे बहुजन परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आवाहन आहे. जनसावली मराठी न्यूज साठी बाळासाहेब सारोळेकर. आज वसमत येथे मागील 6 वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या बहुजन परिषदेच्या नियोजनासंदर्भामध्ये महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं. स्पष्टपणे या ठिकाणी उद्देश हा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर तथागत भगवान बुद्ध यांचा संयुक्त जयंती महोत्सव एकत्रित एका स्टेजवरती आयोजित करण्याची ही जी संकल्पना आहे, मागच्या 6 वर्षापासून या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आयोजित करतोय. यावर्षी सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन पूर्ण जिल्हास्तरीय स्तरावर या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं दिनांक 28 रोज बुधवारी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत भोजनदान असणार आहे. 6 वाजता सामूहिक विवाह सोहळा असणार आहे आणि 7 वाजता आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय राहुलजी गुप्ता साहेब हे या बहुजन परिषदेचं उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे SP आदरणीय राऊत साहेब, श्रीकृष्ण कोकाटे साहेब, त्याचबरोबर शिवसाहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि जिल्हाभरातून कार्यक्रमाला उपासक वर्ग तर उपस्थित राहणारच आहेत, पण त्याचबरोबर सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं या सामूहिक लग्न सोहळ्यासाठी वधूवरांनी सहभागी व्हावं. कारण जे लग्न समारंभात आता सध्याच्या काळात, या महागाईच्या काळात जो अनाठायी खर्च चाललाय, हा अनाठायी खर्च आपण कुठेतरी थांबवला पाहिजे. बहुजन याच्यात होरपळल्या जात आहेत, तेही कुठेतरी थांबवणं ही काळाची गरज आहे. या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षीपासून या बहुजन परिषदेमध्ये एक नव्यानं संकल्प केला की म्हणजे जे आपण एवढा खर्च करतो, बहुजनासाठी प्रबोधनाचं काम करतो, त्याचबरोबर प्रबोधनाबरोबर आर्थिक जे होणारं नुकसान आहे, आर्थिक होरपळ थांबावी, यासाठी आम्ही मागच्या वर्षी बहुजन परिषदेमध्ये संकल्प घेतला आणि मागच्या वर्षीपासून आम्ही याच्यामध्ये सामूहिक लग्न सोहळ्याचं आयोजन करून मागच्या वर्षी 15 जोडप्याचं लग्न लावून दिलं. याही वर्षी 10 जोडप्यांची आतापर्यंत नोंदणी झाली. इथून पुढे आणखी होतील. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त याच्यात सहभागी व्हावं आणि बहुजन परिषदेला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती करते. कारण बहुजन समाजाचं प्रबोधन म्हणून विकास राजा, अश्विनी रोशन यांच्या माध्यमातून जो गीत गायनातून प्रबोधन होणार आहे, तेही प्रबोधनासाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं ही सर्वांना मी विनंती करते, आव्हान करते आणि इथंच थांबते. पुन्हा एकदा जय भीम.